नमस्कार. 1935 ते 1942 हा असा एक काळ होता ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक अतिशय निर्णायक आणि अंतिम वळण दिलं. एकामागोमाग एक कोसळणाऱ्या डॉमिनोजसारखं हे सगळं घडत होतं. एका घटनेतून दुसरी घटना कशी घडत गेली आणि यातूनच भारताचा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा कसा उभा राहिला, हे आज आपण अगदीच सविस्तर समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 5 टप्पे पाहणार आहोत. अगदी 1935चा कायदा आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते क्रिप्स मिशनचं अपयश, छोडो भारत ठराव, त्यानंतर उसळलेलं जनआंदोलन आणि शेवटी लोकांच्याच प्रतिसरकारची स्थापना. हा सगळा क्रम तुमच्या नक्कीच लक्षात राहील. आता घटनांच्या मुख्य प्रवाहात शिरण्यापूर्वी आपण जरा कालरेषेवर नजर टाकूया. 1934 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ संपली होती. त्यानंतर लगेच 1935 साली ब्रिटिश संसदेने एक नवा भारत सरकार कायदा संमत केला. या कायद्यानुसार 1937 मध्ये 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. पण खरी ठिणगी पडली ती 1939 मध्ये, जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. इथूनच तो पहिला डॉमिनो कोसळायला सुरुवात झाली. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. 1935चा कायदा आणि दुसरं महायुद्ध हा होता आपला पहिला डॉमिनो. आता 1935च्या कायद्याने भारतासाठी एका संघराज्याची मोठी तरतूद केली होती. ठरलं असं होतं की ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती दिला जाईल. ऐकायला खूप छान वाटतं ना? पण ह्यात एक मेख होती. संस्थानांना या संघराज्यात सामील झाल्यास त्यांची स्वायत्तता गमवावी लागणार होती. साहजिकच संस्थानिकांनी याला स्पष्ट नकार दिला आणि यामुळे ब्रिटिशांची ही संघराज्याची योजना अंमलातच येऊ शकली नाही. असंतोषाची ही पहिली ठिणगी होती. त्यानंतर आला 1939चा काळ. युरोपात दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्याचे पडसाद थेट भारतात उमटले. तेव्हाचे ब्रिटिश व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी काय केलं? त्यांनी भारतीय नेत्यांना अजिबात विश्वासात न घेता भारत इंग्लंडच्या बाजूने या युद्धात सामील झाल्याची एकतर्फी घोषणाच करून टाकली आणि वरून असा दावा केला की हे युद्ध लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. ही ती अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची वेळ होती, जिने भारतीय राजकारणाला एक नवं वळण दिलं. आता भारतीयांनी ब्रिटिशांचा हा दुटप्पीपणा लगेच ओळखला. काँग्रेसने थेट विचारलं, जर तुम्ही खरोखरच लोकशाहीसाठी लढत आहात तर मग आम्हालाही स्वातंत्र्य द्या. पण अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने ही मागणी साफ धुडकावून लावली. या अन्यायाचा निषेध म्हणून नोव्हेंबर 1939 मध्ये काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांनी एका झटक्यात आपले राजीनामे दिले. हा एक अत्यंत तीव्र असा धोरणात्मक निर्णय होता. राजीनामे तर दिले, पण पुढे काय? ब्रिटिशांचे लक्ष वेधण्यासाठी मग वैयक्तिक सत्याग्रहाचा मार्ग निवडण्यात आला. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले. बघता बघता या शांततापूर्ण पण ठाम विरोधाने इतका जोर धरला की सुमारे 25,000 कार्यकर्त्यांनी या अंतर्गत सत्याग्रह केला. लोकांचा वाढता रोष आता अगदी स्पष्ट दिसत होता. इथूनच आपण वळतोय दुसऱ्या भागाकडे, क्रिप्स मिशन आणि त्याचं अपयश. ब्रिटिशांचा एक अत्यंत हताश प्रयत्न. युद्धाच्या आघाड्यांवर परिस्थिती खूप वेगाने बदलत होती. जपानी फौजा अक्षरशः भारताच्या पूर्व सीमेपर्यंत येऊन थडकल्या होत्या. आता जर जपानने भारतावर हल्ला केला तर प्रतिकार करण्यासाठी इंग्लंडला भारतीयांचं सहकार्य मिळवणं भागच होतं. याच दहशतीखाली ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी मार्च 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटींसाठी तातडीने भारतात पाठवलं. पण हे मिशन पूर्णपणे फसलं. का? कारण क्रिप्स यांनी युद्ध संपल्यावर संविधान सभा बनवण्याची घोषणा तर केली, पण त्यात पूर्ण स्वातंत्र्याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे काँग्रेसने हा प्रस्ताव लगेच फेटाळला, कारण त्यांना देशाच्या विभाजनाची भीती वाटत होती. दुसरीकडे मुस्लिम लीगनेही ही योजना नाकारली, कारण यात स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. थोडक्यात सांगायचं तर ही योजना कोणाचंच समाधान करू शकली नाही. या रिकाम्या आश्वासनांवरून भारतीय नेते किती संतापले होते हे या प्रसिद्ध विधानांवरून लक्षात येतं. महात्मा गांधीजींनी या क्रिप्स योजनेला पुढील तारखेचा चेक असं म्हटलं, तर पंडित नेहरूंनी त्याला बुडत्या बँकेचा चेक अशी उपमा दिली. ब्रिटिशांच्या या खोट्या वचनांमुळे भारतीयांचा संयम आता सुटला होता आणि एका महाभयंकर जनक्षोभाची तयारी सुरू झाली होती. आता आपण आलोय तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, छोडो भारत ठराव. हा होता ब्रिटिशांवरचा अंतिम प्रहार. तारीख होती 7 ऑगस्ट 1942. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, ज्याला आपण आज क्रांती मैदान म्हणतो, तिथे काँग्रेसचं ऐतिहासिक अधिवेशन सुरू झालं.
मौलाना अबुल कलाम आझाद त्याचे अध्यक्ष होते आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी 8 ऑगस्टला पंडित नेहरूंनी मांडलेला छोडो भारत हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. ब्रिटिशांच्या सत्तेला दिलेला हा सर्वात थेट आणि सर्वात मोठा इशारा होता. या क्षणाची ऊर्जा काही औरच होती. महात्मा गांधीजींनी भारतीयांना आवाहन केलं की आजपासून आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला स्वतंत्र भारताचा नागरिक समजलं पाहिजे आणि त्यांनी एक अत्यंत स्फूर्तिदायक मंत्र दिला, करेंगे या मरेंगे. एकतर आपण देशाला स्वतंत्र करू, नाहीतर हे भगीरथ प्रयत्न करताना आपले प्राण तरी देऊ. या एका घोषणेने संपूर्ण देशात जणू विजेचा संचार झाला. आणि यातूनच सुरुवात होते आपल्या चौथ्या भागाची, जनआंदोलन आणि भूमिगत चळवळ, जिथे संपूर्ण देश पेटून उठला. आता ब्रिटिशांना वाटलं की नेत्यांना अटक केली की हे आंदोलन जागेवरच संपेल. 9 ऑगस्टच्या पहाटेच त्यांनी गांधीजी, नेहरू, पटेल अशा सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. पण झालं नेमकं उलटं. नेत्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संतापलेली जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली. पोलिसांच्या लाठी हल्ल्याची आणि गोळीबाराची पर्वा न करता लोकांनी तुरुंग, पोलीस ठाणी आणि रेल्वे स्टेशन्सवर हल्ले चढवले. सगळे वरिष्ठ नेते तुरुंगात असताना चळवळ कशी चालणार? तर इथंच खरी धुरा सांभाळली ती तरुण रक्ताने. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अरुणा असफ अली, सुचिता कृपलानी आणि एस.एम. जोशी यांसारख्या अत्यंत धाडसी तरुण नेत्यांनी भूमिगत राहून या चळवळीला योग्य दिशा देण्याचं अतिशय मोलाचं काम केलं. ह्या भूमिगत चळवळीची पद्धत अगदी धोरणात्मक होती. ब्रिटिशांची यंत्रणाच ठप्प करायची. रेल्वेमार्ग उखडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे हे सगळं सुरू होतं. आणि यात सर्वात भारी गोष्ट म्हणजे मुंबईत उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेलं गुप्त रेडिओ केंद्र. यावरून बातम्या आणि देशभक्तीपर भाषणे प्रसारित केली जायची, ज्यामुळे लोकांना सतत प्रोत्साहन मिळत राहिलं. आता आपण आलोय अगदी शेवटच्या आणि 5व्या भागावर, प्रतिसरकारची स्थापना, म्हणजेच लोकांचं स्वतःचं सरकार. जेव्हा ब्रिटिश यंत्रणा पूर्णपणे कोलमडली तेव्हा काही ठिकाणी लोकांनी चक्क स्वतःचं सरकार स्थापन केलं. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया अशा जिल्ह्यांतून ब्रिटिशांची अक्षरशः हकालपट्टी झाली. आणि महाराष्ट्रात तर सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे प्रतिसरकार स्थापन केलं ते खरोखरच अत्यंत प्रभावी आणि प्रदीर्घ काळ यशस्वीपणे चाललेलं सरकार होतं. आत्ता लक्षात घ्या, हे प्रतिसरकार म्हणजे फक्त बंडखोरांचा गट नव्हता. ते अगदी खऱ्या-खुऱ्या सरकारसारखं काम करत होते. एकीकडे त्यांनी कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे अशी प्रशासकीय कामे केली, तर दुसरीकडे दारूबंदी, साक्षरता प्रसार आणि जातीभेदाला विरोध अशी महत्त्वपूर्ण सामाजिक कामंही हाती घेतली. याच कारणामुळे या प्रतिसरकारला जनतेचा एवढा प्रचंड पाठिंबा मिळाला होता. 1942च्या या आंदोलनाचा वणवा इतका भयंकर होता आणि भारतीयांनी केलेला त्याग इतका असीम होता की त्याला इतिहासात तोड नाही. आंदोलकांची संख्या एवढी प्रचंड होती की ब्रिटिशांचे सगळे तुरुंगही त्यांना डांबण्यासाठी कमी पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी यांच्या गीतांनी तर लोकांमध्ये एक अतुलनीय चैतन्य निर्माण केलं होतं. शेवटी या सगळ्या प्रवासाकडे पाहिल्यावर एक मोठा प्रश्न समोर येतो. कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आणि प्रमुख नेते नसतानाही भारतीयांनी यशस्वीपणे प्रतिसरकार चालवून दाखवलं. मग यामुळे ब्रिटिशांच्या मनात असलेला स्वतःच्या अजिंक्य असण्याचा भ्रम कायमचा मोडून निघाला का? 1935च्या पहिल्या डॉमिनोने जो पाया खिळखिळा करायला सुरुवात केली होती त्यानेच 1942मध्ये अंतिम प्रहार केला आणि खऱ्या अर्थाने 1947च्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?